तर स्वाधिष्ठान चक्र आहे पाण्याचं, त्यामुळं पाणी करायचंच आहे. आणि महत्वाचं म्हणजे 2 ग्लास तरी पाणी प्या, कमीत कमी. कारण ऊर्जा खूप येतेय आणि मग काहींना सहन होत नाहीये ती ऊर्जा. आणि काही झालं तरी ध्यान सोडू नका. कारण हे सगळं जे काही होतं ते क्लिन्झिंगसाठी होतं. तर चला, आपल्याला काय करायचं आहे, पाण्याला भोवरा तयार करायचा पाण्यामध्ये. सरळ फिरवून आणि उलटे फिरवून. हा झाला भोवरा. हे झालं व्हर्टेक्स वॉटर. दुसरं म्हणजे पाण्याला सूचना द्यायच्यात. मग काय म्हणायचंय आता, स्वाधिष्ठान चक्र करतोय आपण. तुम्ही संकल्प पेरलेच असतील. तर त्याच्यात म्हणूयात, की माझं स्वाधिष्ठान चक्र खूप खूप भरभक्कम झालं आहे. स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स झालं आहे. माझ्या शरीरातील जलतत्व बॅलन्स झालं आहे. हे जलतत्वाचं आहे. माझ्या शरीरातले हार्मोन्स बॅलन्स झाले आहेत. स्वाधिष्ठान चक्रा सभोवतालचे जे अवयव आहेत, त्या अवयवांची कार्यक्षमता वाढली आहे. निरोगी निरामी नित्यानंदी मी राहत आहे. आम्ही सर्वजण ध्यान करत आहोत. आमची ग्रुप एनर्जी खूप चांगली आहे. आमची कार्यक्षमता वाढली आहे. आमचे सद्गुण वाढले आहेत. आमचे दुर्गुण कमी होत आहे. धन्यवाद हे पाण्या अमृतमय जला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पहिल्यांदा जेवढं जातंय पाणी ना तेवढंच तुम्ही प्या. मी आता हे करते, शेअर करते. नाहीतर श्रद्धा मॅडम करतीलच. थोडस तो जो पाण्याचा व्हिडिओ आहे ना, त्या पाण्याच्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ मी आता शोधत होते, तो सापडत नाहीये. तुम्ही काढला का श्रद्धा मॅडम? तुम्हाला मिळाला का? नाही मॅडम, मला पण नाही मिळालाय तो व्हिडिओ. मी आज दुपारपर्यंत शोधून आहे बरं, ना तो ठीक आहे. व्हिडिओ टाकते मी. ठीक आहे, मी पण शोधत नाही. मी आता शोधला होता पण नाही मिळाला. तर चला, आता सगळ्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. पहिल्यांदा अनुभव. अनुभव ज्यांनी लिहिलेले आहेत, बऱ्याच जणांनी कॉपी केलेलं आहे. कोणी याचं कॉपी केलं, कोणी त्याचं कॉपी केलं. मी उत्कृष्ट शिक्षक होते, तुम्हाला सांगते, मला लगेच कळतं. कॉपीवर लगेच कळतं. तर कृपया असं काही करत जाऊ नका. तुम्ही 2-4 ओळी लिहिल्या तरी चालतील, पण स्वतःचच लिहा. तुम्हाला अनुभव लिहायला क्लू दिलेले आहेत, तिथे पॉइंट्स दिलेले आहेत. त्या पॉइंट्सवर तुम्ही लिहायचं आहे. तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तुम्हाला सगळं दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे फार कमी जणांनी लिहिलंय. एक 2-4 जणांनीच त्याच्या पलीकडे लिहिलंय. ते नमुन्यादाखल पॉइंट्स दिले होते. याचा अर्थ नाही की तेवढाच फरक पडणार आहे. बऱ्याच गोष्टी फरक पडणार आहे. तर ह्या वेळेला स्वाधिष्ठान चक्राला महत्वाचं ते लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे अजिबात ग्रुपवर आता अनुभवच टाकू नका. पोस्ट करूच नका. मी ध्यानामध्ये जो प्रश्न विचारेल त्याचं फक्त उत्तर द्यायचं आहे, बास. तुम्हाला जे अनुभव रोज येत आहेत ते तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. लिहिण्याने तुमचे अनुभव वाढणार आहेत. संकल्प लिहिण्याने तुमचे अनुभव वाढणार आहेत. तुम्हाला आज जे काही वाटतं ते तुम्ही लिहिल्याने तुमचं उद्या जास्त वाढणार आहे. असाच सृष्टीचा नियम आहे. तुम्ही जेवढं द्याल तेवढंच तुम्हाला मिळतं. म्हणून चक्राध्यान मोफत ठेवलेलं आहे. हा चक्राध्यान मी तुम्हाला सांगितलं, कमीत कमी 5 ते 20,000 पर्यंत फी घेतली असती कोणी. कारण हे नसतं ध्यान नाहीये. हे वेगळ्या पद्धतीचं ध्यान प्रकार आहे. ध्यानाची तयारी म्हणा. याच्यामध्ये खूप टेक्निक्स घातले. तुम्ही बघा बाहेर चक्रांचं काय काय चाललंय, किती फी घेतात. मग एवढं जर मोफत इथे देतोय आपण, तर काहीतरी दिलं पाहिजे ना तुम्ही. पहिल्यांदा आपण काय म्हटलं होतं, आणि या गोष्टी काही अवघड नाहीयेत, की 5 दिवसाच्या पेक्षा 3 दिवस करायचं आहे. पहिले दिवस महत्वाचे. कारण पहिल्या दिवस जास्त माहिती सांगितलेली असते. आणि पहिल्या दिवशी नाही केलं तर नंतर काय होणार? म्हणून मग हे महत्वाचं. 5 दिवसापैकी 3 दिवस करणं हे काही अवघड आहे का? त्याला YouTube पण जोडली आहे. तुम्हाला नाही काही जमलं तर करा YouTubeवरनं. कारण हे बघा, मूलाधार आता 60% 80% ऊर्जा आपल्याला देणार आहे. आणि आता आपण स्वाधिष्ठानला करणार आहोत. स्वाधिष्ठान करण्यापेक्षाही मूलाधार करण्याने जास्त फायदा होणार आहे. कारण बरेच जण खालच्या मूलाधारात अडकलेत, स्वाधिष्ठानात अडकलेत. मणिपूरमध्ये फार थोडे लोक अडकलेत.
आणि नंतर तर कमी-कमीच आहे. वरचे चक्र आपले त्यापैकी बॅलन्स आहेत. खालच्या चक्रांमध्येच अडकलेले आहे. म्हणून मग त्यांनी स्वादिष्टान्न करण्यापेक्षा मूलाधार करावं. ज्यांना काढून टाकलंय त्यांना हाच माझा संदेश आहे. अजिबात इगो दुखवला जात जाऊ नका. मी बऱ्याचदा बघते खूप इगो दुखतो काढून टाकलं की काही म्हटलं की. आणि मग आता एवढं आधीपासून सांगितलं की अनुभवलं इच्छित शनिवार, रविवार. शुक्रवार पण मिळाला तुम्हाला. शुक्रवारी पहाटे झाले म्हणजे 3 दिवस मिळालेत. मग एवढं अवघड आहे का हो? तो जो फॉर्मॅट दिलाय तो घेऊन त्याच्यात 2-3, 2-3 ओळी लिहायला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ लागत नाही. काय उगाच कारणं चाललीत. वाट्टेल ती कारणं असतात तुमची. मला पटूच शकत नाही. झोपा तुम्ही 5 मिनिटं उशिरा. आणि ज्याला चाड आहे ना, तो कधीही कुठल्याही कामांमधनं काहीही पाहुणे आलेले असू देत, कोणाच्या डेथ घरातल्या सोडून दुसऱ्या कोणाच्या झालेल्या, वाटेल त्या सबबी असतात. मला कधी पटतच नाही त्या. 5 मिनिटाच्या कामाला नाही त्या सबबी. सगळ्यांच्याच, जे सांगतात त्यांच्या. आणि मग इतका वेळ अनुभव लिहायचा नाही शुक्रवारपासून आणि मग वेळ झाली, काढलं की मग कोऑर्डिनेटरला मेसेज, मला मेसेज. मला तर फोन केले डायरेक्ट काही जणांनी. मी अजिबात फोन उचलले नाहीत. मेसेजही मी बघितले नाहीत. कारण मला माहिती ही प्रवृत्ती आणि हीच प्रवृत्ती चुकीची आहे. आपण एवढं इथनं घेतो, इथनं एवढं ओरबडतो, एवढं ज्ञान घेतो, एवढं सगळं ग्रुप एनर्जी घेतो आणि आपल्याला काही करायची वेळ आली, की सबबी. मग त्यावेळेला फोन करायला बरं जमतो. सांगितले ना फोन करू नका, मेसेज पाठवू नका. मग हे काय चाललेलं असतं आपलं? तर म्हणून मग काढून टाकलेलं आहे, का तर मूलाधार करण्याची गरज आहे. ॲक्चुअली तेच महत्वाचं आहे, नवीन आलेल्या लोकांना सुद्धा. पण स्वाधिष्ठानाचे जे काही महत्वाचे अवयव आहेत, त्याचे प्रॉब्लेम कोणाला काही असतील, त्याचे स्वभाव गुणविशेषवर फोकस केलाय जुन्या लोकांसाठी. म्हणून दोन्ही श्रद्धा मॅडमनी टाकलंय बघा. आणि आज आपण जे ध्यान करणार आहोत, तुम्ही वही, पेन घेऊन बसायचे. जुन्या लोकांनी, नवीन लोकांनी संकल्प करायचे. मग भलं डोळे उघडून ठेवा, नाहीतर मिटा लिहा. पण स्वाधिष्ठान चक्राचे काय-काय फायदे आहेत? सगळे न लिहिता आपल्याला जो भावतो, आपण जो आता इथे फोकस करणार आहोत या 5 दिवसात ते लिहा. सगळं कशाला लिहित बसता? आहे ना YouTubeवर. नाहीतर आत्ताचं टार्गेट आहे तेवढंच लिहायचंय आपल्याला. आत्ता त्रास वेगळा आहे, पुढे काही दिवसांनी वेगळा होणार आहे. स्वादिष्टान चक्रासंबंधीच. मग आत्ता आपल्याला हे हवंय का? तर लिहा. म्हणजे ते महत्वाचं फोकस होईल आणि आत्ता जे त्रास चालू आहे ते आपण लिहिले जातील. तर अनुभव लिहिणं काही एवढं अवघड काम नव्हतं, पण ही प्रवृत्ती आहे. डिटर्मिनेशन आपण बघितलं मूलाधाराचा गुण डिटर्मिनेशन, चिकाटी. कसली हो चिकाटी? ते 5 दिवसापैकी 3 दिवस करता येत नाही. गेले निम्मे वगळले. पिरियड आला, काही लोकांचा लवकर आला, काही लोकांचा उशिरा ढकलला. हे होणारच आहे मूलाधाराने. आधीच सांगितलं होतं. पण पिरियड आला तर जॉइन व्हायचं नाहीये का तर ग्रुप ऊर्जा आहे ती. कारणं आहेत त्याला, इतकी डेप्थमध्ये कारणं आहेत. मग सगळं काही इथे मी सांगू शकत नाही. त्याला तुमच्या ऊर्जा तुम्हाला सांगतात त्या पिरियडमध्ये रेस्ट घ्या आता रेस्ट. ती महत्वाची आहे. कारण इथे ऊर्जा जी येतीये ती सहन होणार नाही. प्रेग्नन्सी, कन्सेप्शन अशा लोकांनी करूच नका चक्रध्यान. जे वाट बघताय किंवा ज्यांना आहे, ड्यू आहे, करायचं आहे, अजिबात चक्रध्यान करायचं नाहीये त्यांनी. त्यांच्यासाठी देवी ध्यान आहे. ज्यांना कन्सेप्शन दे आर प्लॅनिंग किंवा आहे त्यांनी देवी ध्यान करा. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या दुसऱ्यांना सुचवताना पण लक्षात ठेवा. कारण आपलं चक्राध्यान आहे जबरदस्त ऊर्जा खेचणारं चक्राध्यान आहे. रिझल्ट ओरिएंटेड आहे. तुम्ही बघितलं कित्येक लोकांच्या स्किनवर ग्लो आला. कित्येक लोकांच्या केसांवर सुद्धा ग्लो आला. केस वाढली तिथे, गळायची बंद झाली एका दिवसापासून. काय होतंय? हाडं भरभक्कम झाली. मांडी घालता येत नव्हती, गुडघे दुखत होते, मांड्या दुखत होत्या, सगळं थांबलंय एका मॅडमचं सोडून. त्यांनी पण 3च दिवस केलं त्यामुळे तसं झालं. ताप आला. अहो ताप नाही तुम्हाला उलट्या सुद्धा होणार आहेत रोज. जुलाब सुद्धा होणार आहेत रोज. वाट्टेल ते होणार आहे क्लिन्झिंगमध्ये लक्षात घ्या. याचा अर्थ तुम्ही ध्यान थांबवायचं नाही, उलट तुमच्यावर वर्क होतं आणि बघायची एकच खूण मी तुम्हाला शिकवली.
की मला नेहमी जुलाब होतात. आपण गळून जातो एक जुलाब जरी झाला तरी. इथे आपण गळून नाही जात, फ्रेश होतं. ही खूण आहे. दुसरी खूण ताप आलाय पण मला वीकनेस नाही आला नेहमीसारखा, ही खूण आहे. तिसरी गोष्ट अंग दुखतंय एवढं वाईट होतं. ताप येणं, व्हॉमिटिंग होणं, व्हॉमिटिंग झाल्यावर सुद्धा खूप फ्रेश वाटतं. नेहमी आपण गळून जातो, पण इथे खूप फ्रेश वाटतं. काही वेळेला पित्त पडल्यावर कसं छान वाटतं लगेच, तसं होतं. इथे फक्त एक वाईट गोष्ट आपल्याला होते, की दुखतं खूप. भरून येतं अंग, जड खूप होतं. पण ते होऊ द्या, ते क्लिन्झिंगसाठी आहे. त्या अवयवात एवढं बांधून ठेवलेलं आहे आपण, एवढा कचरा साठवला, एवढ्या पुड्या बांधल्यात, की ती ऊर्जा बदबदून तिथे काम करायला आलेली आहे. म्हणून ते दुखतं. मग त्यासाठी झोपणं महत्वाचं आहे. म्हणून झोप बघा सगळ्यांनी खूप आलेली आहे. आणि ज्यांना वेळ मिळत नाही त्यांना मी सगळं रात्री करून ठेवायला सांगितलंय, सकाळी लवकर उठून करायला ठेवलंय. तुम्हाला खरोखर या चक्र ध्यानाचा जर खूप फायदा घ्यायचा असेल ना, डब्बे-डुब्बे सगळं करून ठेवायचं ओट्यावर. बास रेडी. इथे 4 तास झोपायला लागलं तर झोपायचं. ही ऊर्जा कधीही कुठेही तुम्हाला मिळणार नाही. एवढी सुंदर ऊर्जा आलेली घालवायची नाही. आता प्रश्न उरतो घरात जिथे विरोध आहे तिथे. घरातल्या लोकांना आवडत नाही, हिचं काय चाललंय? ही काय झोपून राहिली त्याला बाकीचे टेक्निक्स तुम्ही वापरायचे. मॅनिफेस्टेशन, आता शिवसुरोदय शास्त्र शिकाल ते वापरायचे. नुसतं शिकायचं नाहीये. ते वापरा, घरातल्या लोकांना बदलवा आपल्याप्रमाणे. आपल्याला हवंय ते. कारण तुमच्यामध्ये जे बदल दिसतील, ते त्यानी त्यांना कळतं, की "अरे चांगलं चाललंय, अरे चांगलं चाललंय." म्हणून घरातल्या लोकांचा कशाला विरोध होत नाही. उलट तुम्हाला हवं ते सगळं आपोआप मिळू लागतं. उलट तुमचा स्वयंपाक ते करतील. इतका बदल घडू शकतो लक्षात घ्या. कधीही माणूस किंवा मुलं न करणारी करायला लागतील. तुम्ही तसे संकल्प पेरा. तुम्ही तुमचा ऑरा तसा बदला. तुम्हाला हवंय ते जे मिळतंय. स्वाधिष्ठान, स्वतःचं ठिकाण. हे चक्र आहे स्वतःच्या ह्याच्यात राहायचं, स्वतःच्या ठिकाणात राहायचं. या चक्रापासून ते सगळं मिळणार आहे. ते संकल्प लिहा. मला जे हवे ते मिळत आहे. माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण होत आहे. मला स्वतःला जे हवे ते आपोआप मिळू लागलं आहे. हा पहिला संकल्प पाहिजे स्वादिष्टान चक्राचा. तर महत्वाचं या गोष्टी मी तुम्हाला जे ऑब्झर्व्ह करते 2-3 दिवस, ते बघितलं मी. कृपया इथे कॉपी वापरू नका. तुम्हाला काहीही मिळणार नाही. कॉपी केलं तर तुमचा रिझल्ट कमी होणार आहे, मिळणार नाही. मनाने विचार केला, मनाला ताण ठेवला, बुद्धीला ताण दिला, आठवण्याचा प्रयत्न केला, आरशात जाऊन बघितलं, की खरंच माझे केस वाढलेत का? काही इतरांनी लिहिले म्हणून लिहायचं. माझे नखं खरंच शार्प झालेत का? नखांना धार आलीये बघा. नुसते नखं वाढले नाही, ते टोचतायत नखं. धार आलीये. कारण कॅल्शियम वाढलंय शरीरातलं. भरभक्कमपणा वाढलाय मुलाधाराने. मग रक्तप्रवाह आता बघा स्वादिष्टांमुळे तर काय-काय होणार आहे. मग हे दिसतंय का? बघायचंय. रंग बदललाय का नखांचा? लोकांनी नखं वाढली लिहिलंय, पण रंग कोणी लिहिला नाही. रंग पण बदलले असणार आहे. बघा त्या रंगाकडे. जास्त गुलाबी दिसतायत का? आता स्वादिष्टांमुळे गुलाबी दिसणार आहेत. रंग बघा नखांचा. कारण रक्तप्रवाह सगळं लिक्विड, जल शरीरातलं सगळं जे काही आहे, रक्त आहे, हार्मोन्स आहेत. हार्मोन्स बॅलन्स होणार आहेत. हे तर सगळं तुम्ही ऐकणारच आहात. श्रद्धा मॅडमनी दिलेलंच आहे. पण तुम्हाला काय-काय हवंय? हार्मोन्स तर सगळ्यांनाच बॅलन्स हवे असतात. तर आता स्वादिष्टान चक्रामुळं काय घडणार आहे? तर पहिलं म्हणजे स्वादिष्टान चक्र आहे कुठे? तर नाभीच्या खाली, ओटीपोटाच्या तिथे. काही जणांनी म्हटलंय नाभीच्या इथे, पण मला ते रेझोनेट होत नाही. तुम्ही आज बघा ऊर्जा कुठे? पहिला प्रश्न आजचा ध्यानाचा. स्वादिष्टान चक्राचं अस्तित्व कुठं जाणवलं? नाभीत जाणवलंय का नाभीच्या खाली जाणवलं? आपले जे सेक्स ऑर्गन्स आहेत, तिथे असतं हे स्वादिष्टान चक्र. तिथे किंवा थोडंसं वरती. आता हे आपल्या ह्याच्यावर डिपेंड असतं ते. आपली शरीरयष्टी कशी आहे ती. जशी नाभी काही लोकांची खाली असते, काही लोकांची वर असते, काही लोकांची सरकलेली पण असते नाभी. तसंच आता हे स्वादिष्टान चक्र बघा, नाभीच्या खाली असणार आहे. पण बऱ्याच लिटरेचरमध्ये नाभीमध्ये लिहिलंय. मला नाही रेझोनट, तुम्ही बघा.
मग हे जे सेक्स ऑर्गन्स आहे तिथे असतं. मग दोन्हीकडे ओपनिंग असतं. पाठीमागं पण पाठीमागनं पण ऊर्जा घेतं ना. चक्र काय करतात? ऊर्जा घेतात. सगळ्या दशदिशांनी ऊर्जा घेतात. दशदिशांनी मग आता जर मिथोन चक्रा म्हटलं तुम्हाला दिसतंय इथे. तर इकडनं मागून-बिगून सगळीकडनं ऊर्जा चालू असते. मग ह्याच्यामध्ये काय असतं? ऊर्जा सगळीकडनं चालू असते. म्हणजे काय होतंय? तर सगळ्या शरीराला त्या चक्राच्या भोवती ती ऊर्जा देतायत. त्याचं जे काही अवयव आहेत आजूबाजूचे त्याला ठाकठीक करतात. आणि आता मग काय करतं स्वादिष्टान चक्र? तर आजूबाजूनी जी ऊर्जा घेतली जाते, या ऊर्जा लेयरमध्ये ही आहेत, शरीरात नाहीयेत. मग आजूबाजूने जी ऊर्जा घेतली जाते, त्याचं ते जलामध्ये कन्व्हर्ट करतात. म्हणजे तुम्हाला वाटेल, की मी हे जल पिते, हे माझं स्वादिष्टान चक्र वापरतं हे पण. पण बाहेरनं जी काही ऊर्जा घेतली त्याचं सुद्धा जलामध्ये कन्व्हर्ट करून ते जलतत्व बॅलन्स राखलं जातं आपलं स्वादिष्टान चक्रामुळं. मग जलाचा काय उपयोग आहे शरीरामध्ये? तर पहिलं काय-काय फ्लो स्वरूपात असतं, काय-काय प्रवाहित असतं शरीरात. मग माहिती आहे आपल्याला त्या सगळ्याचं कार्य हे स्वादिष्टान करतं. मग लैंगिक अवयवाच्या तिथं आहे. मग लैंगिक अवयवाचं काय-काय सेक्स सगळं स्वादिष्टानावर अवलंबून आहे. बॅलन्स असेल तर तुम्ही तृप्त आहात. तुम्ही तृप्त नसाल तर बॅलन्स नाही. जे लग्नाबाहेरचे असतात संबंध म्हणजे स्वादिष्टान दोष. कारण ज्या व्यक्तीबरोबर लग्न झालंय त्याच्याबरोबर सॅटिस्फॅक्शन नाही, समाधान नाही. हे स्वतःवर अवलंबून असतं, त्या व्यक्तीवर नसतं. लक्षात घ्या. आपल्या ह्याच्यात जर दोष असेल, तर ती व्यक्ती समाधानी करणार नाही आपल्याला. एक नातं शिकतो आपण या ध्यानामध्ये. काय नातं शिकतो, की आपल्यावर सगळं अवलंबून आहे. त्या व्यक्तीवर काहीही नाहीये. आपण ऊर्जा बदल बघा ना, घरातले किती लोकांनी लिहिलंय. किती लोकांनी लिहिलंय, स्वतःहून फोन आले, मेसेज आले, न बोलणाऱ्याचे. का तुम्ही केले? स्वतःहून आले. का आले? घरातले संबंध सुधारले, काळजी घेऊ लागले घरातले लोकं. का झालं हे? जाणवलं हे तुम्हाला. का झालं? हा ऑरा बदलला की सगळं बदलणार आहे. तसंच स्वादिष्टान बदललं की हे पण बदलणार आहे. मग ज्या व्यक्ती विवाहाच्या बाहेर संबंध आहेत, त्यांचं स्वादिष्टानात कचरा आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तीपासून तृप्त नाही, म्हणजे तुमच्या स्वादिष्टानात पहिल्यांदा ठाकठीक करा. आणि जर बाहेर असेल अट्रॅक्शन, तर त्याचं मूळ इथे आहे. कार्मिक म्हणतो आपण, ठीक आहे कार्मिक आहे. कारण बाहेरचे संबंध जे आलेले असतात व्यवहाराचे बाहेरचे, ते मागच्या जन्मापासूनचे असतात, कार्मिक असतात. का असतात? तर हे सगळं चक्रात गंदगी साठवली आपण, मागच्या जन्मांपासून म्हणून. म्हणजे जी व्यक्ती मागच्या जन्मात आली असेल, तिला आपण रिलीज नाही केलं त्यावेळेला. तिचा हव्यास ठेवला, तिची इच्छा ठेवली. म्हणून ते कर्म बांधून आणलं. म्हणजेच स्वादिष्टानं कचरा घेऊन जन्मलो आणि तो कचराच आपण जपतो जीवनभर. असं असतं हे सगळं. म्हणून ते मी एक व्हिडिओ टाकलाय. त्याच्यात आहे की नाही कृपया मला सांगायचं. दुसरा प्रश्न कोऑर्डिनेटरसाठी. काल जे ओशोंचा व्हिडिओ टाकला त्याच्यात हे सगळं सांगितलंय समजून त्यांनी. मी तर सांगितलंच आहे प्रत्येक वेळेला, पण त्यांनी थोड्या वेगळ्या शब्दात सांगितलंय. मग माझं ज्यांना कळत नाही त्यांना दुसऱ्यांचं समजेल म्हणून व्हिडिओ टाकत असते. तर त्यांनी काय सांगितलंय, सगळं स्वभाव गुणविशेष, आपले गुण, अवगुण हे चक्रांमधल्या ऊर्जेने ठरलंय. म्हणून तर आपण आता जुन्या लोकांसाठी गुणांवर फोकस ठेवलाय. गुणांवर फोकस. आपलं शरीराचं करून झालं, सगळं झालं. ऊर्जा गाठल्या आपण चक्र ध्यानाने चक्रचे पर्सेंटेज सुधारले. पण गुणांवर फोकस आहे आता. त्या गुणांवर जर फोकस ठेवला तर शरीराचं सुधारतच जाणार आहे. कारण शरीर हा पहिला बेस लेव्हल आहे. स्थूल शरीर पहिलं आहे. कॉन्शियसनेस खालच्या लेव्हलवर आहे. चेतना खालच्या लेव्हलवर आहे. एनर्जी लेव्हल दुसरा लेयर. कॉन्शियसनेस हायर होती. मग त्याच्यानंतर मनात आला. तर स्वाधिष्ठान म्हणजे मनाचं ठिकाण. स्वतःचं ठिकाण. म्हणजे जर गिल्ट असेल, शेम असेल, तर स्वाधिष्ठानात कचरा आहे. कारण स्वतःचं ठिकाणच व्यवस्थित नाही. माझं माझ्याबद्दलच मत चांगलं नाही. मला गिल्ट आहे. भलं आयुष्यात काही पूर्वी झालेलं असेल, लहानपणी झालं असेल, 4 वर्षापूर्वी झालं असेल, मागच्या आठवड्यात झालं असेल, गिल्ट आहे. मग हे गिल्ट काढून टाकलं की स्वादिष्टान ठणठण होणार आहे, छान होणार आहे.
त्या गिल्ट पण काढून टाकल्या पाहिजेत. आणि स्वादिष्टानात ऊर्जा येत नाही म्हणून गिल्ट आहे. म्हणून ती गिल्ट साठवलेली. मग आता मनाचं ठिकाण आहे स्वादिष्टान म्हणजे मनाचं ठिकाण. मग मन माझं कसं आहे? आपलं मन आपण आहे का? आपलं स्वच्छंदी मन आहे का? ब्रॉड माइंडेड आहोत का आपण? मनामध्ये काय चाललंय? निगेटिव्ह विचार ज्यांना येतायत, त्यांचा स्वादिष्टानात कचरा आहे. मग ती ऊर्जा बॅलन्स व्हायला लागली, की निगेटिव्ह विचार पण येणार नाहीयेत. मग पॉझिटिव्ह विचारांची सकारात्मक लागते. मग आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो. आपण म्हणतो पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह विचार. कोणाला अफर्मेशन आपण त्यासाठी दिलंय. आपला ध्यान प्रकार पूर्ण अफर्मेशनवर आहे. बेस पूर्ण असा ह्याचा आहे, अफर्मेशन युक्त आहे तो. ध्यानाच्या तयारी आहे, त्या ध्यान नाहीये हे पण लक्षात घ्या. हे सगळं भूलभुलैया सगळं आजूबाजूला चाललेलं आहे. खरं ध्यान म्हणजे वेगळं आहे. ते आपण 3:30ला जे करतो, ते खरं ध्यान. इथे तुम्हाला श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं. किती लोकांचा श्वासावर फोकस राहतो. आला गेला, आला गेला. नाही होत. कारण आपण अफर्मेशन ऐकतो, म्युझिकचा फायदा घेतो, म्युझिकनी फ्रिक्वेन्सी गाठतो, हायर लेव्हलला जातो. खरं ध्यान म्हणजे काही न करणं. मग इथे जी मूलाधारातनं जी काही आपण ॲक्टिव्हेट होती ऊर्जा, जी कुंडलिनी शक्ती अवेकन होती आणि तुम्ही नंतर जेव्हा डोळे मिटून शांत बसाल, तेव्हा तुमचं ते ध्यान घटणार आहे. आणि मला बऱ्याच व्यक्तींनी वन टू वन फोनवर सांगितलं, "मॅडम हे होतंय." अनुभवात सुद्धा काहींनी लिहिलं, की दिवसभर व्हायब्रेशन जाणवतायत. दिवसभर ऊर्जावलय जाणवतं. आणि बऱ्याच जणांनी त्या ऊर्जेचा फायदा घेतला. सारखं बसून ध्यान करावंसं वाटत होतं काहींना सारखं. बऱ्याच जणांनी त्याचा फायदा घेतला. हे असं इथे अबंडन्स मिळतं, इथे समृद्धी मिळते. इथे आत्ता बसायचं, आत्ता रिझल्ट घ्यायचा. इथे रिझल्ट ओरिएंटेड आहे. का तर इथे नियम आहेत. यम, नियम. नियम चढल्याशिवाय पुढचं मिळणारच नाही कधी. इथे ते आहे. वाटतं कडक, वाटतं स्ट्रिक्टनेस, पण जे काही मिळतं अबंडन्स ते त्यामुळे मिळतं. तुम्ही ते ओतता, तुम्ही ते घेता स्वतःवर कष्ट. आवो-जावो घर तुम्हाला नाहीये काही-काही कोर्सेसला. आता मुद्राला नाही बघायचंय फारस. कारण मुद्राला ऑलरेडी देऊन ठेवलंय तुम्ही फी. थोडी का होईना. काहीतरी दिलंय. इथे काहीच दिलं नव्हतं. म्हणून ते देण्याचं घेतलं, देण्याचं घेतलं. तर हे नियम आहेत सृष्टीचे. मग काहींनी मला सांगितलं, की नंतर सुद्धा ध्यानात बसल्यावर चेतना जी म्हणतो आपण, चेतना म्हणजे हलणं, चैतन्य बघा. सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगितलं, मूव्हमेंट्स. कारण श्वास घेणं, श्वास सोडणं हे एक क्षणही थांबत नाही आपलं. तसंच सृष्टीचं चालू आहे, तसंच ब्रह्मांडाचं चालू आहे. ब्रह्मांड सुद्धा श्वास घेतंय, श्वास सोडतंय. पण आपल्यासारखं नाही. मग आता सूर्याचं पण श्वास घेणं चाललंय, सोडणं चाललंय. आकुंचन, प्रसरण, मेंटेनन्स हे तर ब्रह्मा, विष्णू, महेश आहे. मग हे जर एवढं चाललेलं आहे सृष्टीचं, त्याला आपल्याला ट्यून व्हायचंय. त्या रिदमला आपल्याला ट्यून व्हायचं. म्हणजेच ब्रह्मांडाची चक्र आणि आपली चक्र अलाईन करायची आहेत आपल्याला. आणि ते जसं अलाईन होणार आहे, तसं आपण मुक्तीच्या, मोक्षाच्या दिशेने धावणार आहे. विलीन होणार आपण ब्रह्मांडाच्या चक्रांमध्ये. आत्ता जे सगळं दिसतंय, ते सगळं भुलभुल आहे. ते काही खरं नाहीये. जे दिसतंय ते काही खरं नाहीये. तो नुसता डोळ्यांवरचा पडदा आहे ते. आभास आहे ते. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवूयात. तर थोडंसं आता पाणी पिऊन घ्या, ज्यांनी पिलेलं नाहीये त्यांनी आणि मग ध्यानातनं मी काही-काही थोडंसं सांगेन. तर चला. तर स्वादिष्टान चक्र बघून घ्यायचे सगळ्यांनी 6 पाकळ्या आहेत आणि या रंग नारंगी किंवा केशरी म्हणूयात आपण. तर पहिलं आता कलर इमॅजिन करायचं आणि चक्रावर फोकस करायचं. कुठे मी तुम्हाला सांगितलंय स्थान. नंतर ऊर्जा जिथे जाणवेल तिथे तुम्ही शिफ्ट व्हा फोकस करायला. प्रत्येकाचं हे थोडंसं खालीवर असणार आहे. ॲक्चुअली नाभी आहे ना, नाभीत अंगठा ठेवा आणि तुमचा डावा हात आहे की नाही, तर तो डावा हात करंगळी खालच्या दिशेने न्या. नाभीत अंगठा ठेवल्यावर जिथे करंगळी पोहोचती तुमची एकवीत अंतर, तिथे ते स्वादिष्टान चक्र असतं. प्रत्येकाचा हात बघा कुठे येतोय नाभीपासून आणि तिथे ऊर्जा जाणवती का नाही? पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय सगळ्यांनी. सगळ्यांनी म्हणजे आपण एक आकडा ठरवूयात. 8 आकडा ठरवू, नाहीतर 9 आकडा ठरवू. 9 झाले की बास करायचं. कारण हे प्रश्न फक्त हलवण्यासाठी असतात इतरांना. त्यांनी बघितलं का? त्यांनी विचार करायचा स्वतःचं कुठं आहे? 9 उत्तरं झाली की बास करा काही प्रश्नांना.
तर या प्रश्नाला 9 उत्तर बास करा. पण लिहा ती. तर तुम्हाला स्वादिष्टान चक्राची ऊर्जा जाणवली का? आणि ती कुठे जाणवली हे लिहायचं आहे. आता बघा रंग आहे ऑरेंज आणि वम मंत्र आहे. तर आता या ज्या 6 पाकळ्या आहेत त्या दुर्गुण दाखवतात. म्हणजे कमळ आहे ॲक्चुअली याचं इंडिकेशन कमळ आहे. कमळ बघा पाण्यात असतं की नाही? म्हणून मग हे कमळ 6 पाकळ्यांचं. मग या पाकळ्यात दुर्गुण दाखवतात. मग आता आपल्याला हे दुर्गुण कमी करायचेत आपल्यातले. सगळ्यांमध्येच असतात. कोणी असं श्रेष्ठ नाही की त्याच्यात हा दुर्गुण नाही. सगळ्यांमध्ये असतं कमी जास्त प्रमाणात. त्यामुळे जे काही आपलं प्रमाण आहे दुर्गुणांचं ते आपल्याला कमी करायचं. मग हे संकल्प जुन्या साधकांनी ठेवायचेत. नवीन लोकांनी ठेवले तर अजून उत्तम. तुम्ही जर हायर एम केलं तर लोअर मिळणारच आहे, हे लक्षात घ्या. आता हे 6 दुर्गुण आणि आता कलर पण बघून घ्या. मग आता या कलरचं खायचंय, प्यायचंय, इमॅजिन करायचंय. म्हणजे या कलरमध्ये तुम्ही बसा. मग हा कलर कुठे असणार आहे? पडद्यांनी करा, बेडशीटनी करा, पांघरुणांनी करा, कपड्यांनी करा, इनरवेअर वापरा या कलरचे. काय खरेदीला जाऊ नका, असेल तर वापरायचे. नाही तर मागं मी सांगितलं होतं, ह्या असल्या कलरचे कपडे घालून बसत चला. असल्या कलरचे ओढणी आहेत गुंडाळून बसत चला. आणि ध्यानाला ना तुम्ही रंग वापरा चक्रा ध्यानामध्ये. त्या ड्रेस घालून बसत चला आणि नसेल ते ड्रेस तर ओढण्या गुंडाळायच्या. त्या चक्राभोवती. उत्तम उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे ट्रिगर करायला. त्याच्यानंतर तुम्ही सूर्यप्रकाशात बसू शकता. बघा आता ऊन येईल. सकाळी सुंदर असं किरणं असतात. ऑरेंज, पिवळी. सूर्यास्ताला असं असतात. ही किरणं जरूर घ्या स्वादिष्टानासाठी. म्हणून निसर्गात जायचे. निसर्गात ऊर्जा त्यासाठी घ्यायच्यात. कारण निसर्गात गेल्याने हे सगळे चक्र बॅलन्स व्हायला लागतात. कारण कसं होतं, की निसर्गातनंच या ऊर्जा खेचत असतात ना. यांचं कामच ते आहे, आजूबाजूकडनं ऊर्जा खेचायचं. म्हणून मग हे अशा संधी प्रकाश जो असतो सूर्यास्ताचा किंवा उगवत्या ह्याचा जरूर घ्या आणि जर ऊन घेत असाल, आता मुलाधारात लिहिलंय बऱ्याच जणांनी, सूर्य उपासना रेग्युलर झाली. आणि सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय आता, की सूर्योपासना करा, पण सूर्याकडे बघायचं 1-1 सेकंदांनी वाढवत न्यायचं, काळजी घ्यायची आहे. पण आता तुम्ही हे नाभीवर आणि स्वाधिष्ठानावर ऊन घ्या. मूलाधारावर तर नाही घेता येणार. घरात येत असेल तर तुम्ही मूलाधारावर पण घेऊ शकता. पण घरात येत नसेल, तुम्ही गच्चीत असाल. आता काही मॅडम मला एक म्हटल्या, की "कसं काय मॅडम तुम्ही हे करायचं, मी टेरेसवर घेते." काही नाहीये. नाभी आणि त्याच्या खालचं बाजूला ओढणी टाका. कोणी आलं तर ओढणी लगेच घ्या. काही हरकत नाहीये. एक आपल्याला 10-15 मिनिटं जरूर तुम्ही नाभीवर घ्या आणि तुम्हाला जे मी सांगितले तूप घालायचे रात्री, ते अजिबात टाळू नका. कारण ऊर्जा एवढ्या येतायत इथे आणि एवढ्या त्या ऊर्जा काम करतायत. त्यांना एक वंगण मिळलं ना नाभीतनं, की सगळ्या 72,000 नाड्यातनं ती ऊर्जा कळणार आहे. तुपामुळं एक त्याला वंगण मिळणार आहे. मग ते तुम्ही करताय का नाही ते लिहिलं नाहीये कोणी. लिहायला पाहिजे ना तुम्ही काय करताय, नियमितपणे ते घडतंय, नाही घडतंय. जसं उन्हाचं लिहिलं तसं त्याचं का नाही घडत? कारण त्याला सुद्धा आपल्याला कंटाळा असतो रात्री काही टाकायचं म्हटलं नाभीत तर. तर ते जरूर टाका. मणिपूर होईपर्यंत जरूर टाका. मग हृदय चक्र घेणार असेल त्यावेळेला नाही केलं तरी चालेल. पण नाभीपर्यंत, मणिपूरपर्यंत सर्वांनी स्ट्रिक्ट राहायचं आहे. आणि हे महत्वाचं रंग. आता रंग हे तुम्ही ज्यूस करा. गाजर आहे तुम्हाला, बघा काय-काय आहे ते ह्याचं. बदाम आहेत. बदामाचं सुद्धा तुम्ही सालासकट बदाम खा यावेळेला. आपण इतर वेळेला बदाम काढून टाकतो, साल काढून टाकतो, भिजवून खातो. तर यावेळेला बदाम भिजवा तुम्ही. बदाम भिजवून सालासकट तुम्ही करा यावेळेला. ॲक्चुअली जास्त खाऊ नये, पण एखादा दुसरा दिवस खायला काही तुम्हाला हरकत नाहीये. तर बघा काय-काय आहे तुम्ही हे टाका ग्रुपवर. हे जरूर टाका. अनुभव नका टाकू, पण काही वेगळं केलं. काहींनी नुसताच फोटो टाकलाय. त्या फोटोला काही अर्थ नाहीये. तर ते तुम्ही काय केलं, कशाचं केलं, हे मोटिव्हेशनसाठी इतरांना. काही ऑरेंजची पदार्थ करा, त्याच्या रेसिपी टाका. तर हे मात्र तुम्ही करा अनुभवाच्या ऐवजी. तर हे स्वादिष्टान तुम्ही आजपासून आणा बाजारातनं भाज्या आणा, फळं आणा आणि ते आहारात ठेवा. कपडे वगैरे सगळं सांगून झालंय माझं. ऑरेंज, नारंगी
याची जागा असते बेंबीखाली, मूलाधार चक्रापासून थोडी वर. या चक्राच्या 6 पाकळ्या म्हणजे प्रतिकात्मक आहेत. प्रत्येक पाकळी ही नकारात्मक लक्षण दाखवते, प्रतिनिधित्व करते. आणि म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला सुद्धा या चक्राच्या परिस्थितीनुसार, आरोग्यानुसार ठरवला जातो. या चक्राचं तत्व आहे. 6 पाकळ्यांचे गुण सांगते मी. बघा, गुण नाही, अवगुण आहेत. आपण आता बघितलं की 6 पाकळ्या काय दर्शवतात? अवगुण. पहिल्यांदा स्वादिष्टान चक्र म्हणजे डिझायर, इच्छा. लिहून घ्या बरं का हे सगळ्यांनी. डिझायर, इच्छा, कुठलीही इच्छा असू देत, मग सेक्सची इच्छा पहिल्यांदा, जास्त या इच्छा असणं. मी मगाशी बाहेर जे म्हटलं विवाहबाह्य संबंध, हे म्हणजे या सगळ्या इच्छा. समाधानी नाही, घरातनं समाधान नाही, घराच्या बाहेर अट्रॅक्शन. मग हे सगळं लालच आहे. तीव्र इच्छा आहे, लालसा आहे. डिझायर. मग या डिझायर कशाची असेल? तर मेन तुम्हाला सांगितलं, की इच्छा त्यातल्या ह्या लैंगिक इच्छा. बाकीच्या सगळ्या इच्छा यात मोडणारच आहेत. आपण जे लोभ म्हणतो ते सुद्धा. मग अवगुण आहेत. मग राग, पहिल्यांदा राग बघा. राग येतो काही वेळेला. खूप रागीट असतात काही व्यक्ती. आणि क्रोध, क्रोध म्हणजे जास्त प्रमाणातला राग, अँगर. मग काही वेळेला मारामारी सुद्धा होते. या सगळ्या गोष्टी या स्वादिष्टान चक्राच्या बॅलन्स नसल्यामुळे होतात. मग जर राग कमी करायचा, काही लोक खूप तापट असतात. राग कमी करायचा तर स्वादिष्टानावर फोकस करून ध्यान केलं तर आपोआप राग कमी होणार आहे. म्हणून बघा विपश्यनेला जातात. जे रागीट लोक आहेत ते विपश्यनेला जातात. विपश्यना करून 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 राग दूर होतो. तर ध्यानाचं महत्वाचं हे आहे. आता काल मला ना जे लोक कंटिन्यू करू शकले नाही त्यांच्या 1-2 मेसेज आले होते पर्सनल, की नाही आम्ही करू शकत आहे. म्हणजे ग्रुप तर सोडलाच नव्हता आणि आम्ही 2 दिवस बघितल्यानंतर 3 दिवस बघितलं नाही. त्यांना वाव दिला की स्वतःहून सोडून जातील. पण ते स्वतःहून सोडून गेले नाहीत. आणि मग अनुभव लिहायचा वेळ आला की काही क्विट झाले. मला माहिती होतं कोणाचं काय असतं, कोऑर्डिनेटर बघू देत, नको बघू देत. मला सगळं माहिती असतं. त्यांनी केलेलेच नव्हते ध्यान. मी म्हटलं, "तुम्ही ध्यानच केले नाहीत ना?" मग 1-2 असं म्हटले, की ध्यान होत नाहीये. मग का नाही होत तर म्हणे मन शांत नाही. मग मी म्हटलं, "मन शांत होण्यासाठी तर ध्यान करायचंय आपल्याला." लक्षात घ्या, ध्यानाने हे सगळे गुण बदलणार आहेत. त्यामुळं ध्यान ऊर्जा बदलणार आहे. ध्यान गुण बदलणार आहे. ध्यान अवगुण कमी करणार आहे. कॉन्शियसली प्रयत्नपूर्वक इफेक्टिव्हली बसायचं. आज 5 मिनिटं ध्यान होईल. उद्या 7 मिनिटं होईल. परवा 8 मिनिटं होईल. करायचंच आहे. कितीही अंग दुखू देत, बसायचंच आहे. तुम्ही अंग दुखतं, तुम्ही ताप आला म्हणून सोडून दिलं, तर तो कचरा निघणार पण नाही. तसाच साठलेला राहणार आहे. ताप आलाय, तो बाहेर टॉक्सिन फेकायला आलाय. अंग दुखतंय, त्या ऊर्जा काम करायला आल्यात. त्याला विसावा गरजेचा आहे. तुम्हाला झोपायचंय म्हणून ते अंग जड झालंय. त्या ऊर्जेला काम करून घ्यायचंय तुमच्या अवयवांकडनं. हे समजून घ्या. तर राग, वॉटर, पाणी, इच्छा सांगितलं तुम्हाला. डिझायर म्हणजे आसक्ती, लोभ, मत्सर. बघा आता राग म्हणजे मत्सर सुद्धा येतो. जेलसी सगळ्यांमध्ये असते. हो, म्हणजे पती-पत्नींमध्ये सुद्धा जेलसी असते. जिथे प्रेम असतं तिथे जेलसी असते. माझ्या निरीक्षणाप्रमाणे प्रेम आणि जेलसी नाण्याच्या 2 बाजू आहेत. जेवढं प्रेम जास्त असतं, तेवढी जेलसी सुद्धा असते. बघा तू-तू, मैं-मैं आपण म्हणतो ना, तसं असतं ते. प्रत्येक वेळेला ते लागू पडतं असं काही नाही. पण बऱ्याचदा असं असतं, की जवळचे जे नातेवाईक असतात, जवळचा नवरा, बायको, मुलांमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा जेलसी असते. तर हे आपण पारखायची आहे आणि हे गुण अवगुण कमी होणार आहेत, जेलसी वगैरे.
म्हणजे राग झाला, लोभ झाला, मत्सर झाला, जेलसी झाली, अहंकार बघा, स्वाधिष्ठान, स्वतःचं ठिकाण, स्वत्वाचं ठिकाण. पण हा स्वत्व काही वेळेला अत्यंत जास्त असतो. जसं काल मी कोऑर्डिनेटर ग्रुपवर टाकलं, की आता ह्यांना ज्यांना काढलंय ना, त्यांचे इगो दुखवले जाणार आहेत. परीक्षा आहे ती परीक्षा. मग बरेच लोक काढतात मॅडम म्हणून उगवतच नाही. काही लोक आधीच चक्राधानाला जॉईन झालेले. नको बाबा तुमचं झेपणारच नाही आम्हाला तुमचा कडकपणा. एवढं अवघड आहे का हो? 5 दिवसापैकी 3 दिवस करणे. एवढं कडकपणा आहे इथे. मग पैसे ज्यायला 20-20, 25-25 हजार भरतो, तिथे काय आपण असंच सांगतो का विसरले मी? तिथे आपण काही पण कारण बाजूला ठेवून वर्ग जॉईन करतो. भले मूड नसू देत, भले डोक्यात नको बसू देत. कारण 20-25 हजार भरलेले असतात. तर हा इगो स्वाधिष्ठानामध्ये आहे. प्राईड म्हणजे चांगली नाही, वाईट. वाईट अवगुण आपण डिस्कस करतोय. तर या लक्षात घ्या, हा जो काही इगो आहे तो स्वाधिष्ठानाचा प्रॉब्लेम आहे. गर्विष्ठपणा, स्वतःला श्रेष्ठ समजायचं. कधीही स्वतःची चूक कबूल करायची नाही. सॉरी म्हणायचं नाही. कारणं देत बसण्यापेक्षा सरळ म्हणावं, "नाही मॅडम जमलं. करा ना प्लीज ॲक्सेप्ट." कारणं कशाला देत बसायचं? माझं अमकन, माझं टमकन, माझं त्याचं, हे ते झालं. तर हा इगो, आता ज्यांना काढून टाकले त्यांचा इगो बघा कसा दिसेल. काही लोकांचं मी टाकलं काल कोऑर्डिनेटर ग्रुपवर. कसा-कसा रिस्पॉन्स येतो. काही बोललं तरी मग इगो दुखावला जातो. आणि आपण म्हणतो, "मॅडम तुम्ही गुरु, मॅडम तुम्ही गुरु." पाया पडायला माझ्या पुढे आलेले लोकही. गुरु केवढं अवघड आहे माहिती गुरु करणं. गुरुला सरेंडर व्हावं लागतं. आणि खरा गुरु आहे ना, तो कधी तुम्हाला चांगलं-चुंगलं ठेवत नाही. तो सतत टोचून-टोचून घाणे घाव-घाव घालून-घालून ठाकठीक करण्याचा प्रयत्न करत असतो. खरे गुरु. जिथे लोभ नाहीये तिथे. मग हे एक बोललेलं सहन होत नाही. कसलं गुरु करता? त्यामुळे गुरु मी कधी ॲक्सेप्ट केलेलं नाहीये. कारण मला माहितीये गुरु ही उपाधी कशी आहे. तुम्ही लक्षात घ्या, गुरु करणं एवढं सोपं नसतं. गुरुला सरेंडर व्हावं लागतं. मग ती निर्जीव गुरुची प्रतिमा, देवाची प्रतिमा, ते काही तुम्हाला करू शकत नाहीत. असे बोलू शकत नाही, सुधारू शकत नाहीत. तिथे सरेंडर असून काय उपयोग आहे? जिवंत गुरु बघा करून एखादा चांगला. मग कसा बोलतो, काय करतो, किती दुर्लक्ष देतो तुमचा अहंकार खाली घेतो, खेचतो, अहंकार खाली घेतो, लक्ष न देता. तर हा जो अहंकार आहे तो स्वाधिष्ठानातला आहे. तर हे सगळं आपलं वागणं जे असतं ते ही ऊर्जा आपण किती खेचतो त्या चक्रातून त्याच्यावर असतं. महत्वाचं स्वाधिष्ठानाची दुसरी पाकळी क्रूरता. कधी-कधी खूप क्रूरता, हिंसक बनतो आपण. निर्दयता वागतो इतरांबद्दल. आता निर्दयता म्हणजे करुणा नसणे. म्हणजे करुणाच नाही. मग काही आमचे कोऑर्डिनेटर लगेच करुणा दाखवतात नियमांना. "मॅडम जाऊ दे ना, आपण त्यांना ॲक्सेप्ट करू." ह्याला निर्दयता म्हणत नाहीत. याला उलट मी त्यांना समजून सांगितलं, की ह्याला तुम्ही हॉनेस्ट राहणं गरजेचं आहे. प्रत्येक जण समान तोलता आला पाहिजे. याच्याशी वेगळं, त्याच्याशी वेगळं. मग ह्याला काढायचं नाही, त्याला काढायचं. हे चुकीचं आहे. काल परीक्षा घेतल्या मी कोऑर्डिनेटरच्या. त्यांना समजावून सांगितलं, जो शिवसर्वोदय शास्त्राचा फर्स्ट नियम आहे. तुम्ही हॉनेस्ट असणं, तुम्ही प्रामाणिकपणे असणं, आतून बाहेरून एक असणं. तुम्हाला राग आलाय, नियम पाळला नाही, तुम्हाला काढून टाकावंच लागेल त्या व्यक्तीला. तुम्ही बघायचं नाहीये ती व्यक्ती कोण आहे, कसं आहे. सगळ्यांना एका तराजूमध्ये मापता आलं पाहिजे, मोजमाप करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ट्रू असणं स्वतःशी. तुम्ही आतून बाहेरून स्वच्छ असणं. तुम्हाला राग आलाय, नियम पाळला नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीला ठेवायचं, दुसऱ्या व्यक्तीला काढायचं. ह्याला काहीतरी नियम पाहिजेत. ह्याला सचोटी पाहिजे. आणि शिवसर्वोदय शास्त्राचे अनुभव मिळवण्याचा पहिला नियम आहे, सचोटी असणं. सगळ्यांशी समानतेने वागता येणं. माहेरच्यांशी तेच, सासरच्यांशी तेच. हा माझ्या जवळचा, तो माझा. आता मी जेवण करते यांना आणि यांना चहा देऊन पाठवते. आपण कोणाशी कसं वागतो हे बघा. तर हे निर्दयता, क्रूरता म्हणजे आता आपण काल बघितलं मूलाधारातनं निसर्गाबद्दल प्रेम वाढलं, पशुपक्ष्यांबद्दल प्रेम वाढलं, भूतदया वाढली. मग स्वाधिष्ठानाने अजून ते होणार आहे. निर्दयता जर असेल, क्रूरता असेल, कोणाला तुम्ही मारत असाल,
तर ते कमी होणार आहे. म्हणजे प्राण्यांना म्हणा, आपण झुरळांना पण नाही का मारत घरातल्या. ते ऑब्झर्व्ह करा या बारीक-सारीक गोष्ट. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते का? जसं मी प्रत्येक वेळेला एखादं झुरळ मारतानाच आधी त्याची क्षमा मानते. "क्षमा कर बाबा, क्षमा कर बाबा." नंतर सुद्धा. तर या गोष्टी झाल्या पाहिजेत. मग क्रूरता, क्रुएल्टी इतरांबद्दल निर्दयता आपली असेल, तर तो पण अवगुण आहे स्वादिष्टांच्या चक्राचा. तर हे जरा गुण लिहून ठेवा आणि ह्याच्यावर काम करायचंय आपलं. आपल्यामध्ये काय जास्त आहे बघायचंय. एखादा गुण फोकस करा. सगळं काही 6च्या 6 सुधारणार आहे तसं काही नाही. पण एखादा अवगुण आपण नक्कीच कमी करू शकतो. तर तुमच्यातला तुम्ही करून संकल्प लिहायचेत. म्हणून मग आपण वरुण मुद्रा करायची आहे. मग पाण्याचं काय काय फंक्शन असतं शरीरात? पाण्याचे रिलेटेड ब्लड असतं, फ्लूइड असतं, सॅलिव्हा असतो, लाळ असते तोंडातील, किडनी असते. भरभक्कम करणार आहोत, ओपन करणार आहोत. यातले ब्लॉकेजेस काढून टाकणार आहोत ध्यान करण्यामुळे. या चक्रावरचं ध्यान करताना आपण अनेक थेरपी वापरणार आहोत. वॉटर थेरपी वापरणार आहोत, कलर थेरपी वापरणार आहोत, मुद्रा थेरपी वापरणार आहोत, साऊंड थेरपी वापरणार आहोत. या चक्राचा बीजमंत्र आहे वाम. आणि मी जेव्हा जेव्हा म्हणेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठोपाठ पण म्हणायचं आहे. चला आता आपण वरुण मुद्रा करून घेणार आहोत. म्हणजे या चक्राचं जे पाण्याचं तत्व आहे, वॉटर तत्व आहे, ते आपण बॅलन्स करणार आहोत मुद्रेची जोड देऊन. ही मुद्रा आता बघा, जलमुद्रा म्हणजे करंगळी, पहिलं बोट आहे. आता मुद्रांमधनं आपण डिटेल शिकणारच आहे. काल मला श्रद्धा मॅडम म्हणत होत्या मुद्रांचं फारच सांगितलेलं नाहीये. हा व्हिडिओ थोडा शॉर्ट झालेला आहे, कारण माझं कॉम्प्युटरची मेमरी संपली रेकॉर्डिंग करून. मग मी तेवढंच ठेवलं, पुढे वाढवलं नाही. पण मुद्रांचा अभ्यास आपण चक्रातनं नाहीच केलेला, फक्त त्या मुद्रा करून ध्यान करत आहोत. मुद्रांचा अभ्यास आता आपण मुद्रा या सेशनमध्ये सुरू करतोय. उद्यापासून सुरू होते मुद्राचं सेशन. तर ते संध्याकाळी 4 वाजता आहे. तर हस्तमुद्रा आपण या शिकणार आहोत. त्याच्यात डिटेल बघणारच आहोत. तर जलमुद्रा करायची. जल म्हणजे ही करंगळी दाखवते. आपण लहानपणी शाळेमध्ये दाखवायचो ना करंगळी. तर त्यामुळे दाखवायचं. कारण ते जलतत्वाचं बोट आहे. म्हणून असं लक्षात ठेवा. आणि आपण ही तर मुद्रा, ध्यान मुद्रा बघितलीच आहे. ही बोटं तुम्ही एकमेकात गुंफवली की ग्रंथिता मुद्रा झाली. ग्रंथिता, थायरॉइड किंवा आकाश तत्वाची. आणि ही ध्यान मुद्रा आहे. तर तुम्ही दोन्हीपैकी एक मुद्रा करा किंवा एक थोड्या वेळ करा, दुसरी थोड्या वेळ करा. आता या मुद्रांचे इफेक्ट आपण डिटेल फोकस लावून मुद्रामध्ये बघणारच आहे 5-5, 10-10 मिनिटं ध्यान करून. आता सगळा फोकस अफर्मेशनवर करायचा आहे. मुद्रा जेवढ्या वेळ वाटते तेवढी ठेवायची. आपोआप हात हालला तर सोडून द्यायची. जे तुम्हाला करावंसं वाटतं ते. आपलं ध्यान तर पूर्णपणे करायची आहे. वरुण मुद्रा अतिशय सोपी